Hello students, welcome to the class of SY BCom. We are learning the subject Introduction to Management Accounting and into the topic of analysis and interpretation of financial statements. Now we are going to see the next tool of analysis, that is common size statements. In the earlier lectures, we have seen about the comparative statements. We have also solved a problem of comparative balance sheet and comparative income statement. Now we will learn about common size statements. Why common size statement have been arised? Comparative statements are not able to interpret the changes in the total assets, liabilities, etc. Therefore, financial statements are reduced to percentage statements, that means common size statements. There are different names for common size statements. First is common measurement or component percentage or 100% statement. Why it is called as 100% statement? Because each statement, that means balance sheet and profit loss account, both are reduced to the total of 100. And every item in the profit loss account and balance sheet is represented as a percentage of the 100 as the base. So what are common size statement? Common size balance sheet brings out ratio of each asset and each liability to the total of the balance sheet. याचा अर्थ असा की बॅलन्स शीटची जी टोटल आहे ती टोटल त्या टोटलमध्ये प्रत्येक असेट आणि प्रत्येक लायबिलिटीचा रेशो किंवा प्रपोर्शन काय आहे हे पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. देन इन कॉमन साइज स्टेटमेंट इन्कम स्टेटमेंट ब्रिंग्स आउट रेशो ऑफ ईच एक्सपेन्स अँड रिव्हेन्यू टू द नेट सेल्स. म्हणजे कॉमन साइज इन्कम स्टेटमेंटमध्ये नेट सेल्सला 100 मानून प्रत्येक खर्च किंवा प्रत्येक इन्कम जो दिलेला आहे इन्कम स्टेटमेंटमधला त्याचा रेशिओ किंवा त्याचं प्रपोर्शन कॅल्क्युलेट केलं जातं. कॉमन साइज स्टेटमेंट इज अ व्हर्टिकल ॲनालिसिस टूल. यामध्ये तुम्ही व्हर्टिकल ॲनालिसिस करता, कारण सगळे व्हर्टिकल स्टेटमेंट तुम्ही मुळात बॅलन्स शीट किंवा इन्कम स्टेटमेंट व्हर्टिकल पद्धतीने लिहिता आणि त्यातल्या एका टोटलशी 100शी तुम्ही सगळं कंपेअर करता. इट इज स्टॅटिक ॲनालिसिस, कारण हे स्टेटमेंट एका पर्टिक्युलर पिरियडसाठी आहे म्हणून त्याला स्टॅटिक ॲनालिसिस असं म्हटलं जातं. नाउ लेट अस सी द स्टेप्स फॉर कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू प्रिपेअर व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट. जर आपल्याला क्वेश्चनमध्ये हॉरिझॉन्टल स्टेटमेंट दिलेलं असेल तर त्या हॉरिझॉन्टल स्टेटमेंटला व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. देन वी विल सिलेक्ट द सेल्स, नेट सेल्स ॲज द बेस इक्वल टू 100. सो सेल्सच्या समोरच्या कॉलममध्ये आपल्याला 100 लिहायचं आहे. अँड देन वी विल कॅल्क्युलेट द पर्सेंटेज. कशाचं पर्सेंटेज काढायचं आहे तर प्रॉफिट लॉस अकाउंटमधल्या प्रत्येक आयटमचं पर्सेंटेज काढायचं नेट सेल्ससोबत. अँड फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज दिस फॉर्म्युला आयटम्स इन प्रॉफिट लॉस अकाउंट डिवायडेड बाय नेट सेल इंटू 100. प्रत्येक आयटम, उदाहरणामध्ये जर एखाद्या फर्ममध्ये लक्षात घ्या की प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये सॅलरीज हा आयटम दिला आहे ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसमध्ये आणि सॅलरीज दिलेल्या आहेत 10,000 रुपये आणि नेट सेल समजा त्यांचा 1,00,000 रुपये आहे, तर याचं पर्सेंटेज आपल्याला इथे काढायचं आहे. सो 1,00,000मध्ये 10,000 रुपये याचाच अर्थ ते पर्सेंटेज 10% इथे आहे. राईट. सो या पद्धतीनं प्रॉफिट लॉस अकाउंटचे सगळे जेवढे काही फिगर्स आहेत, मग ते ग्रॉस प्रॉफिट असेल, रेंट असेल, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असतील, फायनान्स एक्सपेन्सेस असतील, इन्कम टॅक्स असेल, हे सगळे आयटम्स आपल्याला 100च्या प्रपोर्शनमध्ये कॅल्क्युलेट करायचे आहेत. इथे फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे. कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड. सुरुवातीला ॲब्सोल्यूट अमाऊंट आपल्याला लिहायचे,
ज्यावेळेला आपण कन्व्हर्जन करणार हॉरिझॉन्टलमधून व्हर्टिकलमध्ये, त्यावेळेला सुरुवातीला हे सगळे डिटेल्स लिहून त्याच्या सगळ्या अमाऊंट्स लिहायच्या. प्रत्येक ठिकाणी जी काही नेट अमाऊंट काढायची आहे, टोटल काढायचे ते काढत जायचं. उदाहरणार्थ इथं आता सेल्स आहे, सेल्समध्ये जर रिटर्न्स दिले असतील तर ग्रॉस सेल्स मायनस रिटर्न्स, मग नेट सेल्स काढायचा. आता इथे एका वाक्यात लिहिलेलं आहे COGS, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, पण प्रत्यक्षामध्ये काही वेळेला आपल्याला COGS सगळं काढावं लागतं. म्हणजे मग तो ओपनिंग स्टॉक, ॲड परचेसेस, देन मायनस क्लोजिंग स्टॉक असं करून कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मिळते. मग त्याच्यामध्ये वेजेस ॲड केले जातात, प्रोडक्शन एक्सपेन्सेस असू शकतात. या सगळ्याची किंमत धरून होतात कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सेल्समधनं ते वजा केलं की आपल्याला मिळतो ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करायचे. आता इथं फक्त सिंगल हेडिंग दिलेलं आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आणि सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस हे सगळे लिहायचे. ते लिहित असताना सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पुन्हा जे डिटेल्स सगळे आहेत, सॅलरीज, रेंट इत्यादी, ते सगळे लिहिणार. सेलिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये मग सेल्समन्स कमिशन असेल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतील, डिस्ट्रीब्युशनचे वेगळे एक्सपेन्सेस असतील, शोरूम एक्सपेन्सेस असतील, वेअरहाऊस एक्सपेन्सेस, तर हे सगळे डिटेल्स आपण यात लिहिणार. त्यानंतर इंटरेस्ट जो आहे डिबेंचरवरचा किंवा लोनवरचा तो वजा केला जाईल. अँड देन वी विल गेट द ऑपरेटिंग प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट. मग त्यामध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कम ॲड केला जाईल, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा केले जातील आणि मग जो प्रॉफिट मिळेल दॅट वुड बी नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. देन वी विल डिडक्ट द टॅक्स फ्रॉम दॅट अँड वी विल गेट द नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आपण कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये हा फॉर्मॅट सगळा डिटेलमध्ये बघितलेला आहे. तसाच फॉर्मॅट इथे वापरायचा आहे, फक्त इट डिपेंड्स अपॉन द क्वेश्चन. यातले जे जे डिटेल्स क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत आपल्याला त्याप्रमाणे आपण हे सोडवणार आहोत. आणि नंतरच्या स्टेप्समध्ये मगाशी जो पर्सेंटेजचा फॉर्म्युला सांगितला त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या फिगर्स इथे 100मध्ये कन्वर्ट करायचे आहेत, 100च्या प्रपोर्शनमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. यातला जो सेल्स आहे, सेल्स कॉलममध्ये इथे नेहमी 100 लिहिलं जाईल आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली ह्यातलं सगळं प्रपोर्शन जे आहे ते येईल. नाव सी द स्टेप्स फॉर कॉमन साइज बॅलन्स शीट. First of all, we have to prepare the balance sheet in vertical format. If in the question the balance sheet is given in horizontal format, then we have to convert it into the vertical format. If balance sheet is not given, only items are given, then we will prepare a vertical format balance sheet directly. The total of the balance sheet is treated as the total capital employed, that is the total of assets or total of liabilities side. This total will be taken as base equal to 100, and further again we will calculate the percentage. For calculation of percentage we will use the formula item of balance sheet divided by capital employed into 100. आता आपण एक उदाहरण बघूया. बॅलन्स शीटमध्ये समजा फिक्स असेट्स आहेत. फिक्स असेट्स आपल्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि तुमची बॅलन्स शीटची टोटल किंवा टोटल असेट्स जे आहेत ते जर 50 लाख रुपये असतील तर या पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं जाईल अँड द पर्सेंटेज विल बी अराइव्ड ॲज 10%. सो फिक्स असेट्स प्रपोर्शन टू द टोटल कॅपिटल एम्प्लॉयड इज 10%. मग यामुळे आपल्याला समजतं काय, तर बॅलन्स शीटमध्ये सगळ्या असेट्स लायबिलिटीचं प्रपोर्शन किती आहे हे आपल्याला समजू शकतं. हिअर इज द फॉर्मॅट. आता इथं पुन्हा एकदा असेट आणि लायबिलिटीज ज्या दिलेल्या आहेत त्या थोड्याशा समराईज पद्धतीनं दिलेल्या आहेत आणि हा फॉर्मॅट आपण एक गायडन्स म्हणून घ्यायचा आहे. प्रत्यक्ष क्वेश्चन सोडवताना आपल्याला जेवढे म्हणून डिटेल्स लिहिता येतील तेवढे सगळे डिटेल्स आपण यामध्ये लिहायचे. इथे लिहिताना असेट्स सुरुवातीला लिहिलेले आहेत आणि लायबिलिटीज खाली लिहिले आहेत. आपण ते उलटंसुद्धा करू शकतो. लायबिलिटीज वरती लिहून असेट्स आपण खालच्या बाजूलासुद्धा लिहू शकतो. सो लायबिलिटीजमध्ये आपण जनरली इक्विटी अँड लायबिलिटीज किंवा सोर्सेस ऑफ फंड्स असं लिहितो. मग त्यामध्ये शेअर होल्डर्स फंड लिहितो किंवा ओनर्स फंड लिहितो. मग त्यात शेअर कॅपिटल, रिझर्व्स, त्यानंतर मग आपण लोन फंड्स लिहितो. लोन फंड्समध्ये सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड लोन्स आहेत आणि नंतर मग
करंट लायबिलिटीज इथे लिहिलेले आहेत. देन असेट्समध्ये फिक्स असेट्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि करंट असेट्स, राईट. यामध्ये कॅल्क्युलेशन करताना इथे जी टोटल येणार आहे ही टोटल पर्सेंटेज जे असणार आहे हे नेहमी इथे 100 असणार आहे. असेटची पण टोटल 100 आणि लायबिलिटीची टोटलसुद्धा 100 असणार आहे. ॲडव्हान्टेजेस बघूया. कॉमन साईज ॲनालिसिस रिव्हिल्स ऑल द सोर्सेस ऑफ फंड्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ दोज फंड्स. कॉमन साईज बॅलन्स शीट बघितल्याच्या नंतर तुम्हाला सगळे तुमचे सोर्सेस ऑफ फंड्स काय आहेत, त्याचं प्रपोर्शन किती आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे, म्हणजे त्याचे एम्प्लॉयमेंट कशी झाली आहे असेटच्या स्वरूपामध्ये, हे तुम्हाला ॲट अ ग्लान्स दिसू शकतं. कंपॅरिझन ऑफ कॉमन साईज स्टेटमेंट्स ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स इज हेल्पफुल टू स्टडी चेंजिंग प्रपोर्शन्स. आता आपण इथे फॉर्मॅट जो बघितला तो 1 वर्षाच्या कॉमन साईज स्टेटमेंटचा होता. असं कॉमन साईज स्टेटमेंट आपण सलग काही वर्षांचं करू शकतो. समजा उदाहरणार्थ 2015 ते 2020 ह्या 5 वर्षाची जी बॅलन्स शीट्स आहेत, ह्या 5 वर्षाचं कंपॅरिझन आपण करू शकतो. कॉमन साईज स्टेटमेंट्स आधी तयार करायचे आणि मग त्याचं कंपॅरेटिव्ह कॉमन साईज स्टेटमेंटसुद्धा आपण तयार करू शकतो. म्हणजे 5 वर्षामध्ये सगळ्या असेटच्या प्रपोर्शनमध्ये काय बदल झाला आहे, लायबिलिटीजच्या प्रपोर्शनमध्ये काय बदल झाला आहे, हे आपल्याला समजू शकतं. इन द सेम वे इन्कम स्टेटमेंटच्या बाबतीत तुमचा सेल किती वाढत गेला आहे, सेलच्या प्रपोर्शनमध्ये बाकीचे सगळे जे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, इन्कम, ग्रॉस प्रॉफिट, हे जे सगळे आयटम्स आहेत हे त्यांचं प्रपोर्शन कसं झालेलं आहे सेल्सच्या प्रमाणामध्ये, याचा अभ्यास आपण करू शकतो. आणि हे कंपॅरिझन जे आपण करतो ते डिसिजन मेकिंगसाठी मॅनेजमेंटला उपयोगी पडतं. इंटरफर्म कंपॅरिझन इज पॉसिबल फॉर एंटरप्राइजेस इन सेम इंडस्ट्री. कॉमन साईज स्टेटमेंट समजा एकाच इंडस्ट्रीमधले 2, 4, 5 जर एंटरप्राइजेस असतील तर त्यांच्या कॉमन साईज स्टेटमेंटवरून त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे ओव्हरऑल, म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईडचं स्ट्रक्चर कसं आहे आणि नेट सेल्सच्या प्रमाणामध्ये बाकीचे आयटम्स कसे आहेत, त्याचं प्रपोर्शनचं कंपॅरिझन जे आहे ते करता येऊ शकतं. आणि बेंचमार्किंग त्यामुळे पॉसिबल होऊ शकतं की आपल्याला समजा टार्गेट ठरवायचं आहे की ग्रॉस प्रॉफिट आपल्याला इंडस्ट्रीतल्या ह्या 4 फर्म्स आहेत, ह्या 4 फर्मचं ग्रॉस प्रॉफिटचं प्रपोर्शन अमुक आहे, तर आपल्याला सुद्धा तिथंपर्यंत पोचायचं आहे. तर त्यानुसार स्ट्रॅटेजीज किंवा पॉलिसीज ज्या आहेत त्या मॅनेजमेंटला ठरवता येऊ शकतात. काही लिमिटेशन्स आहेत कॉमन साईज स्टेटमेंटला. फर्स्ट ऑफ ऑल, इट डू नॉट शो व्हेरिएशन्स इन सिंगल अकाउंट आयटम्स फ्रॉम पिरियड टू पिरियड. म्हणजे समजा 10 वर्षाची कॉमन साईज स्टेटमेंट घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रपोर्शनेट चेंज दिसेल, परंतु एका सिंगल अकाउंटच्या आयटममध्ये, म्हणजे जर समजा आपण फिक्स असेट्स घेतले आणि फिक्स असेटमध्ये लँड अँड बिल्डिंग आहे, तर लँड अँड बिल्डिंगमध्ये 10 वर्षात काय चेंज झाला आहे हे तुम्हाला समजू शकत नाही. लँड अँड बिल्डिंगचं कॅपिटल एम्प्लॉईडशी असणारं प्रपोर्शन कसं चेंज झालं आहे हे आपल्याला यामध्ये समजू शकतं, पण लँड अँड बिल्डिंगचा ग्राफ कमी झाला आहे की जास्त झाला आहे हे नाही कळू शकत. त्याच्यासाठी आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट वापरावं लागतं किंवा ट्रेंड ॲनालिसिस जे आहे पुढचा भाग आपण जो शिकणार आहे तो ट्रेंड पर्सेंटेजेस आपल्याला त्यासाठी उपयोगी पडतात. अगेन देअर आर नो स्टँडर्ड प्रपोर्शन सेट. म्हणजे आपण 100च्या प्रमाणात कॅल्क्युलेट करणार. उदाहरणार्थ कॅपिटल एम्प्लॉईडच्या प्रमाणामध्ये तुमचे फिक्स असेट्स आहेत, 50% फिक्स असेट आहेत, परंतु असं कुठेही स्टँडर्ड प्रमाणित केलेलं नाही आहे की फिक्स असेट 40% असले पाहिजेत, 30% असले पाहिजेत, 60% असले पाहिजेत, असं कुठं स्टँडर्ड सेट केलेलं नाही आहे. त्यामुळं कंपॅरिझन करायचं असेल किंवा बेंचमार्किंग करायचं असेल तर ते कशाबरोबर करायचं हा प्रश्न आहे. देन इट नीड्स टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट्स एव्हरी इयर फॉर कन्सिस्टंट कंपॅरिझन. एका वर्षाची कॉमन साईज स्टेटमेंट करून तुम्हाला त्याचा अभ्यासासाठी किंवा कंपॅरिझनसाठी उपयोग होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सलग कित्येक वर्षांची कॉमन साईज स्टेटमेंट ही तयार करावी लागतील आणि तरच त्याच्यातली कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला समजू शकते. सो तुर्तास आपण या संदर्भात इतकंच बघतोय. पुढच्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण कॉमन साईज स्टेटमेंटवरचा
प्रॉब्लेम आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.